वुमन्स डे आला की सगळे अचानक बदलतात. आईला फुल दिलं जातं, बायकोला सरप्राईज दिलं जातं आणि स्टेटस टाकतात की हॅपी वुमन्स डे. पण मला प्रश्न पडलाय की खरंच स्त्रीचा सन्मान फक्त एका दिवसासाठी असतो का? नाही. कारण वुमन्स डेला हॅपी वुमन्स डे टाकणं, फुल देणं खूप सोपी आहे, पण वर्षभर तिच्या कष्टाची जाणीव करणारे खूप कमी असतात. नमस्कार, हॅपी लाईफ विथ नेहा गुलाने या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण वुमन्स डे बद्दल बोलणार आहे. आज आपण स्त्रीच्या रोजच्या जीवनाबद्दल बोलणार आहे. वुमन्स डे आला की सगळीकडे स्टेटस, रिस्पेक्ट वुमन, वुमन्स आर स्ट्रॉंग. पण सगळं पडते की हा सन्मान फक्त एका दिवसापुरताच का? बाकी दिवशी ती स्त्री कामं करते, ती स्त्री कुटुंब सांभाळते, सर्वांची काळजी घेते, पण कोणी तिचं ॲप्रिसिएशनही करत नाही. तिच्या कामाला व्हॅल्यू. महिला सगळ्यांच्या आधी उठते, नाश्ता, स्वयंपाक, सर्वांना सांभाळणं सर्व ती करते. आणि वर्किंग वुमन असेल तर ऑफिस पण सांभाळते. आल्यानंतर परत घर, स्वयंपाक आणि कुटुंब. आणि इतकं करूनही ती कधीच म्हणत नाही की मी थकली आहे म्हणून. पण याचा अर्थ असा नाही की ती थकत नाही. काही हवं नसतं त्यांना, फक्त 3 गोष्टी हव्या असतात. फर्स्ट म्हणजे रिस्पेक्ट, त्यांच्या कामांना रिस्पेक्ट देणं. सेकंड म्हणजे अंडरस्टँडिंग, ते जे काम त्यांच्या भावनांना समजावून घेणं. आणि थर्ड म्हणजे ॲप्रिसिएशन, त्या इतकं सारं करते आणि त्यांना असं वाटते की त्या कामाचं थोडं तरी कोणी ॲप्रिसिएशन करावं की ठीक आहे बा, ही आहे बा, हीच पूर्ण घर सांभाळते. आणि ॲप्रिसिएशन कोणी करत नाही. दुर्दैवाने या 3 गोष्टी तिला दिल्या जातात. मी डिसाईड करा की तुम्हाला शो ऑफ रिस्पेक्ट द्यायची आहे की रिअल रिस्पेक्ट द्यायची आहे. जर ती कामं थकली असेल तर तिला आराम द्या. ती काम करत असेल तर तिला कामात मदत करा. आणि ती काही बोलत असेल तर लक्ष देऊन ऐका. हीच खरी रिस्पेक्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.